नमस्कार मंडळी. घेतात ना आपण, मजेतच राहा. आज आपल्याला एक विनंती करते. आपण माझे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या परिचितांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना जास्तीत जास्त प्रमाणात कसे पोचतील याकडे थोडं लक्ष दिलं तर फार बरं होईल. कारण असं म्हणतात की भाषा ही संस्कृतीची खिडकी आहे. त्याच्यामुळे आपली संस्कृती आणि आपली संस्कृत भाषा या दोन्हींचं जतन करण्यासाठी आपण मला जास्तीत जास्त मदत करावी अशी मी विनंती करते. असो, आजच्या भागामध्ये आपण एक संभाषण बघणार. संवाद आहे. संभाषण असं आहे, शाक विक्रेता सुरेशाच. आता आपल्या जर लक्षात असेल तर आपण शाक शब्दाचा त्याला आपल्याला माहिती आहे भाजी. भाजी विक्रेता आणि सुरेश नावाचा एक मनुष्य आहे. या दोघांच्या मधला संवाद आहे. आपला दररोजच संवाद होतो भाजी विक्रेत्यांशी. शाक विक्रेता ओरडून सांगतो, या गच्छतु भवान. आपल्याला माहिती आहे बाजारातलं दृश्य. या या आपण या. आगच्छतु भवान. विविधाः शाखाः अत्र प्रत्यग्राः स्वच्छाः च. निरनिराळ्या इथे भाज्या आहेत माझ्याकडे. कशा आहेत पण त्या प्रत्यग्राः, ताज्या आहेत आणि पुन्हा स्वच्छाः आणि स्वच्छही आहेत. सुरेश हा नाम कहाती. सुरेश नावाचा कोणी एक मनुष्य तिथून चाललाय. तो लगेच म्हणतो, अहम क्रेतुम इच्छामि शाखा. मी भाजी विकत घेऊ इच्छितो. क्रेतुम म्हणजे विकत घेणे. तुवंत अव्यय, विकत घेण्यासाठी मी इच्छा करतो म्हणजे मला विकत घ्यायची आहे. शाक विक्रेता वदती. भाजी विकणारा जो आहे तो म्हणतो, किम भवान इच्छती. आपल्याला काय इच्छित आहे, आपल्याला काय पाहिजे आहे. सुरेश वदती. सुरेश म्हणतो की अहम 1 किलो प्रमाणित भेंडिका कर्कटिका च इच्छामी. आता बघा का, आपण किलोमध्ये काही जे वजनाचं माप आहे त्याच्यात आपण काही दुसरे शब्द वापरू शकत नाही. म्हणून तो म्हणतो की मला 1 किलो प्रमाणित, 1 किलो वजन असलेली, प्रमाणातली, वजन केलेली भेंडी, भेंडिका आणि कर्कटिका आणि काकड्या मला हव्या आहे. शाक विक्रेता वदती. तो जो भाजी विके आहे तो म्हणतो, आम, होय, बरं. पण असं म्हणतो, मापयती ददाती. वजन करतो, मापयती, मापतो, वजन करतो आणि ददाती, देते. आता काय त्याच्यासाठी म्हणतो, आता लगेच किंमत त्याला सांगितली पाहिजे. तो काय म्हणतो, आता 11 आहे इथे, आपण आकडे बघितले. काय त्यांनी सांगितलंय बघा, 50 रूप्यकाणि ददात. 50 म्हणजे 50 रूप्यकाणि म्हणजे रुपये. 50 रुपये याचे मला आपण द्यावे. सुरेश वदती. सुरेश म्हणतो, सुष्ठू, ठीक आहे, छान. ददाती. ते पैसे त्याला 50 रुपये काढून देतो आणि तो म्हणतो, धन्यवाद, धन्यवाद, आणि तो निघून जातो. या ठिकाणी आपण थांबूया. नेहमीप्रमाणेच माझ्या या वाहिनीला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही द्या. जयतु संस्कृतम.